हात काढणं बावड आहेस काय तू? एक तर आपण आहे आमच्या गावात आणि इथं कोणी बघितलं ना मग तुला कळ. कशाला कोणाला भेटतेस तू? असं भ्यायचं नाही कोणाला. प्यार किया तो डरना क्या. हो, तुला माहित नाही माझा भाऊ कसा आहे. त्यानं जर बघितलं ना वाटच लागल. मी भीत नाही कोणाला, सांगतो तुला. तुला नाही कळलं. अरे काय झालं? माझा भाऊ आहे. अरे पण अचानक कसं काय भावाला तुझा? तू मगाशी तर बोललीस भावाची भीती वाटते आणि अचानक का आला? काय होणार तर नाही ना? अरे मी घरात सांगितलेलं मी कॉलेजला जाते. आमच्या कॉलेजमध्ये इव्हेंट आहे आणि कॉलेज मधला जर कोणाचा फोन गेला असला घरी तर माझं काय खरं नाही. आता काय करूया मग आपण? तू तर म्हणलेला ना भीत नाही मी कुणाला. ते काम कर. चल तायडी तायडीचा इव्हेंटची नावाखाली असला खेळ गावली. आता कोण आहे बघ तुझ्या आता. कोण आहे तू? कोण आहे तू? हा काय करतो शुद्ध? कुठे चाललाय तुम्ही? काय चाललंय का तुमचं? कळलं का मला? तुला काय करायचंय आणि तू काय करतोयस इथं? मला काय करायचं म्हणजे? मी कोण म्हणजे? अगं भाव आहे तुझा मी. आणि ह्यो कोण आहे? काय करतो तुम्ही इथं? काय नाही, मी कॉलेजला चाललेली ना मग येताना थांबलेली. हा क्लासमेट आहे माझा. हा तुझा सक्का भाऊ आहे? अगं इकडे राहणार कसला क्लास असतो? हा आणि मला घेऊन का पाहतो तुम्ही? तसं पण मला सांगायचं होतं. आता तुला समजलंय तर घे समजून. मला हा आवडतो आणि मला याच्याशी लग्न करायचं. काय म्हणलीस? आणि काय काय नाव काय आहे तुझं? मंगेश. मंगेश आणि काय करतोस काय कामधंदा? म्हणजे शिक्षण झाले माझं सगळं. आता सध्या जॉब शोधतोय आणि जॉब करत करत घरची शेती सांभाळते. अरे अरे तुला लाज वाटते का नाही? आणि तुला बी लाज वाटते का नाही? हा एका शेतकऱ्यामुळे तू पोहून चाललीस. हा जरा थोडी तरी लाज बाळग मनाची. वा तू एका शेतकऱ्यावर पोहून चाललीस. जरा ह्याचा दर्जा बघायचा, आपला दर्जा बघायचा. काय काय कशावरून ह्याच्यावर प्रेम केलंस तू? तो शेती करतो, शेती करणार, त्याला प्रॉब्लेम नाही, मला प्रॉब्लेम नाही. तुला काय प्रॉब्लेम आहे? हा आयुष्यात ना जगण्यासाठी पैशापेक्षा ना माणुसकी महत्वाची असते आणि ती त्याच्याकडे भरपूर आहे. मग तुला काय वाटतंय काय नाही वाटत मला त्याच्याशी काय घेणं देणं नाही. अगं तुला जरा लाज कशी काय वाटली नाही? तुला काय करायचे स्पष्ट म्हणतेस तू? लाज वाटण्यासारखी काय गोष्ट केलेली नाहीये. मला तो आवडतो आणि ह्यात काय चुकीचं नाहीये. प्रेम करणं काय गुन्हा नाहीये. आणि राहिला विषय कसं राहायचं कसं नाही, तू म्हणशील ह्याच्याकडे पैसा कमी आहे काय कमी आहे, आम्ही दोघं मिळून कमवू तेवढं मला पण येतं आणि ह्याला पण येतं. तुमच्या घरी तर येणार नाही पुन्हा काय तर मागायला. त्यामुळे नीट बोलायचं आणि कुणाला सांगायचं त्याला सांग. दादा कसं आहे, आता मी शेती करतो कारण मला आता कोणती नोकरी नाही. ज्या वेळेला माझी मोठी नोकरी लागेल ना त्यावेळेला मी संगीताला एकदम सुखात आणि खुशीमध्ये ठेवेल. गबस तू मग घ्या कळ का? तू नको सांगास मला सुख ठेवीन काय ठेवीन. हा मला माहितीये माझ्या बहिणीला कसं ठेवायचं. मला आता लग्न नाही करायचे. एक चल घरी, चल घरी पहिली. हे बघ मला काय करायचं ते माझं मला चांगलं कळतं आणि आपण वगैरे मी सांगेन काय सांगायचं ते. आणि तुला जाऊन त्यांना काय फुलवायचं असेल तरी पण फुलव. आणि राहिला गोष्ट आता मला घरी यायचं पण नाही. जा आता. थांब पुढे चालल्यास. चालल्या म्हणजे असं कसं मला घरी यायचं नाही? माझं मी बघेन तुझं तू बघ. तुला काय तुला हा तुझ्या घरी तू घरी चल, चल घरी चल. चाललीस मला नाही यायचं. हा थांब. आबा आम्हाला अडवायचा प्रयत्न करू नका तुम्ही. जे काय करायचंय ना आम्ही दोघं बघून घेतो. दादा सोड त्याला. साड्या मी ऐकणार माझ्या प्रेमासाठी जो देऊ शकते जो घेऊ शकते. माझ्या जागी जर सरकारी नोकरीवाला आता तर हसत हसत दिला असता तुम्ही पुरगी. काय शेतकऱ्या म्हणून म्हणताय? नाही मी कमी दर्जाची वाटते काय? ऐक नाही शेतकऱ्याला नाही कधी कमी समजू नका. चल का आपल्याला कोणाची भ्यायची गरज नाही आता. चल जाओ मैं दोबारा वापस लौट के आऊंगा. चल या